त्यावरही आता देवदत्त कामत युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी असं म्हटलंय, ही एक कायदेशीर घोषणा आहे की ज्या तारखेपासून पक्षांतराचा गुन्हा घडला त्या तारखेपासून सदस्याचं सदस्यत्व रद्द झालं आहे। मी फक्त एवढंच मागत आहे की परिणामी मिळणारा दिलासा आता कदाचित मिळू शकत नाही। म्हणजे ज्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात त्यांना पात्र केलं काय अपात्र केलं काय त्यांची टर्म ही संपलेली आहे, त्या संदर्भातील दिलासा मी मागत नाही। मात्र ही एक कायदेशीर घोषणा करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या पक्षांतर होत असेल तर त्यावरती अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते। आणि ही घोषणा करण्यासाठी सध्या देवदत्त कामत न्यायालयापुढे जी आपल्या युक्तिवादाच्या माध्यमातून मुद्दे मांडत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता खरं तर देवदत्त कामत यांच्या या युक्तिवादानंतर न्यायालय नेमका काय निर्णय घेतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यातून त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आम्हाला ही अपात्रता काही गोष्टी बदलण्यासाठी नाही तर एक नॅरेटिव्ह आणि एक या सगळ्याचं महत्त्व विशद करण्यासाठी हवं आहे। आणि न्यायालयाची ही प्रक्रिया कायदेशीर घटनात्मक मूल्यांची चौकट ही कायम तशीच राहावी यासाठी आम्हाला हे सगळं हवं आहे। अशा पद्धतीचा युक्तिवाद सध्या देवदत्त कामत यांच्याकडून केला जात आहे। भरत, आपण जर का हा युक्तिवाद बघितला तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असेल किंवा देवदत्त कामत यांचा युक्तिवाद असेल, वारंवार त्यांनी न्यायालयाकडनं फेअरनेसची अपेक्षा केलेली आहे। जी कारवाई इलेक्शन कमिशननं केलेली ती कशी चुकीची आहे, राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे तो कसा चुकीचा आहे, हे सातत्यानं सांगत न्यायालयाकडनं त्यांनी त्यांच्या अपेक्षा आहेत की न्यायालयानं याची दखल घ्यावी आणि या भविष्यासाठी एक व्यवस्थित निर्णय द्यावा अशी अपेक्षा हे दोघंही वकील सातत्याने व्यक्त करतात। नक्कीच हेच या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचं एक गौरवशाली परंपरा जी आहे आपल्या भारतीय न्यायालयीन परंपरेची की एखादा सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस संसदेने घेतलेला निर्णय असेल, त्यानंतर विधिमंडळांनी घेतलेला निर्णय असेल, निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय असेल, विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय असेल, राज्यपालांनी घेतलेला निर्णय असेल, खरं तर या सगळ्या संवैधानिक संस्था आहेत। या संवैधानिक संस्थांनी घेतलेल्या निर्णयाला त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला असतो। आणि त्याचमुळे ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट एखादी गोष्ट एखादा निर्णय देते तो भविष्य काळातील अनेक गोष्टींसाठी अनेक घटनांसाठी तितकाच महत्त्वाचा ठरत असतो, मैलाचा दगड ठरत असतो। आता या प्रकरणात जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस हे सगळं प्रकरण आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील, मात्र याकडे पक्ष आणि चिन्ह एवढ्या पुरतं मर्यादित दृष्टिकोनातून पाहणं चुकीचं ठरणार आहे। कारण की या एका निर्णयातून देशातील लोकशाही जी मूल्य आहेत ती सगळी मूल्य सेट करण्यासाठी, ती सगळी मूल्य पुन्हा एकदा त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी पुनर्उभारणी करण्यासाठी ही महत्त्वाची ठरणार आहेत। त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे की ज्यावेळेस एका ठिकाणी म्हणजे आपण जर पाहिलं तर अनुसूची 10 असेल, अनुसूची 10 नुसार पक्षांतर बंदी होऊ नये, मतदारांच्या मताचा अनादर होऊ नये, मतदारांनी जे मतदान केलेलं आहे ते त्याला बेकायदेशीर ठरवून त्यांच्या मताच्या हक्कावरती कुणी घाला घालू नये यासाठीचं ते अत्यंत महत्त्वाचं असं शस्त्र होतं। मात्र अनुसूची 10 मध्ये काही मार्ग काढून पर्याय काढून जर काही घाऊक पक्षांतर होत असतील सत्तेसाठी पैशासाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणांसाठी जर मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर होत असतील तर ही पक्षांतर रोखणं हे अनुसूची 10चं पहिलं काम आहे।